मराठी वाचता येत नसेल तर ती शिक्षकांची जबाबदारी आहेच, पण शिक्षकांना पांढरे कागद काळे करायला लावणारा, कारकून बनवणाऱ्या या व्यवस्थेची काही जबाबदारी नाही का? गुरुजी रोज शाळेत येतात, विद्यार्थी रोज येतो, पण त्याची गाठभेटच होत नाहीये हे वास्तव आहे। कारण शिक्षकाला उपक्रम, अभियान, उत्सव, महोत्सव, सप्ताह, वेगवेगळ्या योजनांची माहिती भरून देणं हे त्याचं प्राथमिक कर्तव्य बनवलं गेलंय। तातडीचे, तात्काळ, अतिमहत्वाचे, अर्जंट असे कितीतरी शब्द वापरून रोज त्याला एक एक माहिती 5-5 वेळा मागितली जाते। शिक्षक कारकून झालाय का? एवढ्या सगळ्या माहितीचं पुढे काय होतं हे ब्रह्मदेवाला सुद्धा माहित नाहीये। शिक्षकांना सोडा, शिक्षण विभागाला शिक्षण महत्वाचं आहे की सगळा देखावा? एसी मध्ये बसलेले ते अधिकारी नेमकं कसलं शिक्षण साधताय? विद्यार्थ्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाला मग जबाबदार कोण आहे? शिक्षण विभाग सरकारची एक प्रयोगशाळा बनली आहे का? कोणी येतो, चेपून जातो। शिक्षक सगळ्यांचं सॉफ्ट टार्गेट बनलाय का अशी भावना शिक्षक व्यक्त करतात। आधीच रिक्त पद त्यात उपक्रमांच्या अतिरेकानं जिल्हा परिषद शाळा मरणासन्न होत आहेत का? मे जून मध्ये शिक्षकांना वाड्या वस्त्यांवर कुणी विद्यार्थी देता का विद्यार्थी असं म्हणण्याची, भटकंती करण्याची वेळ का आलीये बरं? या